नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना. श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. तेथ आदी किंवा आदिला पासोनी पार्था. ऐकी जे ऐसीची आस्था. दोनावली हे यदुनाथा भावो सरले. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा क्रमशः विचार करत असताना अंतिम श्लोकाचं चिंतन आपण करत आहोत. या प्रसंगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा या योगी पुरुषाची स्तुती करत आहेत की तो योगी पुरुष अन्य तप करणाऱ्या तपस्वी पुरुषांच्यापेक्षा किंवा परोक्ष ज्ञानी असणाऱ्या ज्याला शास्त्रविषयक ज्ञान आहे अशा ज्ञानी पुरुषांपेक्षाही किंवा जो कर्मनिष्ठ पुरुष आहे कर्म करणाऱ्या साधकापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे. अर्थात योगी पुरुषाची तुलना करत असताना पारमार्थिक क्षेत्रातल्या तिघांचा उल्लेख भगवंतांनी केलेला आहे. जो अत्यंत कठीण तप करत आहे, कृच्छ्र चांद्रायना दगासारखे जो व्रत करतो किंवा जे ज्ञानोबाराय म्हणतात जे व्रताचरणे करकसे. विवेक श्रवणे खरपुसे. करिता जाती भोकसे बुद्ध्यादिकांचे. अशी कठोर तो व्रत करतो आहे. ज्याच्या जीवनामध्ये पराकोटीचं तप घडतं त्या तपस्वी पुरुषापेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. किंवा जो ज्ञानाची साधना करतो आहे, श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन, याद्वारे ज्याला परोक्ष ज्ञान झालं आहे, परोक्ष ज्ञानीपेक्षा सुद्धा अपरोक्ष ज्ञानी श्रेष्ठ आहे. आणि अपरोक्ष ज्ञान ज्याला झालं पण जो मनोनाश आणि वासनाक्षयाचा अभ्यास करत नाही तरी त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा लाभ होत नाही. विदेह कैवल्य त्याचं कुठं जात नाही. त्याला विदेही कैवल्य देह पातानंतर नक्कीच मिळणार आहे, पण जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद जो भोगतो असा योगी पुरुष परोक्ष ज्ञानी किंवा अपरोक्ष ज्ञानी यांच्यापेक्षा मात्र निश्चित श्रेष्ठ आहे. आणि जो कर्माचरण करतो, ज्याची कर्मावरच निष्ठा आहे, त्यापेक्षाही योगी श्रेष्ठ असं त्या योगी पुरुषाचं उपांत्य श्लोकामध्ये स्तवन केल्यानंतर आता कोणता योगी सर्वश्रेष्ठ आहे तर त्याचा विचार भगवंतांनी अंतिम श्लोकामध्ये प्रतिपादन केला. रुद्र असेल, आदित्य असेल, या सगळ्या देवतांच्या ठिकाणी ज्याच्या अंतकरणवृत्तीचा प्रवाह अखंडित रूपाने प्रारंभ झालेला आहे, तत्र प्रत्येकतानता ध्यानम, असा ध्यान करणारा त्याला योगी म्हणतात. आणि या जगतातल्या सगळ्या योगी पुरुषांच्यापेक्षा सुद्धा ज्याने चित्त माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी प्रविष्ट केलेलं आहे आणि या अंतकरणाच्या द्वारे श्रद्धेनं संपन्न होऊन साधूंच्या संगतीत राहून आयास किंवा प्रयत्न चांगल्या प्रकारचे जो करतो असा योगी पुरुष युक्ततमा हा सर्वात श्रेष्ठ आहे, असं भगवंतांनी आपलं स्तवन किंवा संमती त्या बाबतीमध्ये दिलेली आहे. आता हा जो योगी पुरुष आहे याचं वर्णन करत असताना भगवंताचे शब्द आहे, त्याला केवळ योगी पुरुष म्हणू नका, तो देवाचाही देव आहे. याचा अर्थ देवाचाही अंतरात्मा तो झालेला आहे. किंवा देवामध्ये जे सामर्थ्य नाही ते सामर्थ्य त्याच्याकडे आहे. देवाकडे सामर्थ्य अल्प आहे किंवा ते भोगासक्त आहे आणि हा मात्र भोगापासून अनासक्त भावाला प्राप्त झाला. म्हणून माझं सुख सर्वस्व आहे, तो माझा जीव आहे, कारण त्याच्यामध्ये कोणताही भेद राहिला नाही. स्वतः मी भजन करणारा, ही भजनाची साधना आणि हा माझा भज्य परमात्मा, अशी सुद्धा त्रिपुटी त्याच्या ठिकाणी राहिली नाही. त्रिपुटी आली सत्यत्वाने की त्यामध्ये भेददर्शन होतं आणि भेद झालं की द्वैत आला आणि दुजे जवजव घडे तव तव संसार भय जोडे द्वितीयाद वै भयम भवती. आणि भगवंताला सुद्धा भेद मान्य नाही. भगवान म्हणतात एखादा मला शरण आला आणि जीवत्व दशेनं शिल्लक राहत असेल तर असे वाईट बोल आपल्या कानावर सुद्धा येऊ देऊ नको. मज ही शरण रिगीजे आणि जीवत्वेची असे जे
धिक बोली इयान लजे प्रज्ञा केवी, या बोलण्याचा धिक्कार आहे. सामान्य राजाची जर एखादी स्त्री झाली तर ते दासीसुद्धा त्याच्या समान होते. आणि मला शरण आल्यानंतरसुद्धा हा जीवग्रंथीचा बाध होत नसेल तर असे वाईट शब्द कानावर सुद्धा घेऊ नको. भगवान म्हणतात ना, अगा प्राकृता ही राया, अंगी पडेचे धनंजया, ते दाशिरूही की तया समान होय, मा मी विश्वेश्वर भेटे, आणि जीवग्रंथी न सुटे, हे बोल नको उखटे कानी लावू. म्हणून भगवंताचं या योगी पुरुषाचं स्तवन आहे की त्याच्या भजनामध्ये भजता, भजन, भजावे म्हणजे भज्य परमात्मा, हे जे भक्ती साधन आहे तो मीच झाला अनुभवे. ज्ञानाच्या अंगाने या सगळ्या त्रिपुटीचा निराकरण करून केवळ एकत्वाला पाहणारा. आता देव आणि मी हे सुद्धा दुजेपणाने ज्याला अनुभवाला येत नाही, आणि म्हणून असं जर असेल तर याच्यातच खरं प्रेम आहे. खरं प्रेम, खरी भक्ती ही ऐक्यात आहे. आणि भगवान म्हणतात त्याचं आणि आमचं प्रेम शब्दाने कथन करायचं ठरलं तर ते शब्दामध्ये सांगता येत नाही. मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप काय आहे, प्रेम शब्दाने नाही सांगता येत. कोणताही अनुभव शब्दामध्ये सांगताच येत नाही. शब्दामध्ये सांगता आला, एखादी व्यक्ती अशी आहे की जे म्हणे त्याने विहिरीमध्ये बुडी मारली आणि त्याला विचारलं तो बुडाला का, जर तो खराच बुडाला असेल तर तो मी बुडाला असंच म्हणणार नाही. आणि जर तो म्हणत असेल मी बुडाला तर अजून बुडाला नाही. कारण जो खाली तळाला गेलेला आहे त्याला शब्दसुद्धा काढता येत नाही, कारण तो पूर्ण पाण्याशी एकरूप झाला. आणि जर त्याने तिथं तोंड उघडलं तर नाकातोंडात पाणी जाईल. केव्हा व्यवहारात आपण विचारतो राम भाऊ झोपले का, तो का तो हो मी झोपला, अजून जागा आहे. ज्या अर्थी मी झोपलो हा शब्द व्यवहार करतो याचा अर्थ जागा आहे. आणि जर खरा झोपला असेल तर मी झोपलो हे सांगण्याकरता तो शिल्लक राहत नसतो. तसा ज्याला खरा अनुभव ऐक्याचा आला किंवा खरं प्रेम प्रगट झालं ते शब्दामध्ये सांगता येत नाही. आणि सांगत असेल तर अजून अलीकडच्या काठावरच आहे. तेही तेथ न मिसळता बोलणे जीव ते पंडसुता, जैसे बुडणे याची वार्ता थडी येचा की जे. बुडणाऱ्या व्यक्तीची वार्ता कोण सांगत असतो, बुडणारा नाही सांगत, काठावर मजा पाहणारा सांगत असतो. बुडणे याची वार्ता थडी येचा की जे. तसं जो एकत्वाला प्रेमभावाला प्राप्त झाला तो शब्दामध्ये सांगताच येत नाही. पण फार सांगत असेल तर अजून त्याला ते प्राप्त झालं नाही असं लक्षण आहे. श्री पुरुष अबोला चालते, ते अबोला की अति प्रीती, ते शब्द शब्दार्थी. पुढचं एक पद नाही आठवत. स्त्री आणि पुरुष मर्यादा संपन्न काळ आहे तर ते रस्त्याने चालले ते एकमेकाला बोलत नाही. त्यांचे भांडणं झाले का, नाही नाही नाही. आबोला आहे का अतिप्रेम आहे, अतिप्रेम आहे. म्हणून जे खरं प्रेम आहे त्याला शब्दाचा पडदा लागत नाही, शब्दाचं वारं लागत नाही. बाबाने एकदा पाठामध्ये सांगितलं होतं प्रेम एक प्रकारचा दिवा आहे आणि त्याला जर शब्द नावाची फुंकर लागली की ते मालवलं जातं. एखादी व्यक्ती म्हणजे माझं तुमच्यावर फार प्रेम आहे, लबाड आहे. अरे खरं प्रेम प्रगट होत नसतं ना, शब्द सांगता येत नाही. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. प्रेम अंतकरणातली वृत्ती आहे आणि भगवत विषयक असणारं प्रेम शब्दात सांगता येत नाही. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. पण तरी उपमा द्यायची ठरली तर भगवान म्हणतात तया एकवटलिया प्रेमा, जरी पाडे पाहीचे उपमा, त्या एक ऐक्य भावाला जे प्रेम प्राप्त झालं या प्रेमाच्या तुलनेकरता उपमा द्यायचीच असेल तर दुजेपणाची देता येत नाही. काय उपमा दिली भगवंताने, मी देह आहे आणि तो भक्त माझा आत्मा आहे. काय उपमा आहे म्हणजे मनुष्याचं एक वेळी देहावर प्रेम कमी असतं पण आपल्या आत्मस्वरूपावर जास्त प्रेम असतं. आणि भगवान म्हणतात मी देह आहे आणि तो भक्त माझा आत्मा आहे. एरवी ज्ञान या जो म्हणजे तो चैतन्याचे केवळ माझे, हे न म्हणावे परी काय की जे, न बोलो ने बोलो. हे खरं शब्दामध्ये सांगता येत नाही. पण अर्जुना तुझ्यासाठी जे मला बोलता येत नाही शब्दाने ते मी बोलण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानी त्वात्मेव मे मतम. म्हणून मी देह तो आत्मा हेच होय. ऐसे भक्त चकोर चंद्रे. जगतातले सगळे भक्त चकोर आहे, चकोर. आणि या सगळ्या चकोरांना आनंद देणारा श्रीकृष्ण परमात्मा चंद्र स्वरूप आहे. जसं चंद्राच्या कलेतून
पाझरणारे अमृताचे कण चकोर नावाचा पक्षी सेवन करतो, तसा भगवत स्वरूप विषयक असणारा जो आनंद आहे, ज्या आनंदाला विषयाचा आलंबन लागत नाही, अशा आनंदाच्या सुखाचं सेवन करणारे फक्त जगतातले भक्त एवढे चकोर आहे. ऐसे भक्त चकोर चंद्रे. आणि मग बाकीचे लोक मग चंद्रकिरणातला अमृत नाही प्राशन करत, जसे बाकीचे पक्ष वाळवंटातले खडेच चाखत बसतात. पण ज्याला हे मिळालं तो इतर काही पाहत नाही. सांगे कुमुददळाचे निताटे, जो जे विला चंद्र किरणे चोखटे, तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे, अर्थात चुंबित नसे. प्रश्न केला आपल्याला बरं, चुंबित असे असा प्रश्न ज्ञानोबा यांचा तो आक्षेपार्थाने. मग आपण उत्तर द्यायचं चुंबित नसे. तसा हा भक्त आहे. ज्याला हा आनंद मिळाला ना, तो मोक्षाच्या आनंदाला सुद्धा मागे सारतो. जया भक्तीची येतोरे प्राप्ती, जे कैवल्या ते परते सर म्हणते, जयांची लिले माझी नीती जी आली दिसे. किंवा 12व्या अध्यायातली ओवी आहे. जयाची आवडी केली मजशी कुळवाडी, भोग आणि पुढे मोक्ष बापुडी तेजी लेकोळे. ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता माऊली पतीच्या सोबत प्रवास करत असताना सांडोनी कुळे दोन कुलाचा परित्याग करते, तशी भक्ताची आवड भोग आणि मोक्ष यांना सुद्धा बाजूला सारते, ही त्यांची आवड आहे. ऐसे भक्त चकोर चंद्रे, बोलिले गुण समुद्रे. सगळ्या गुणांचा अथांग सागर हा परमात्मा आहे. ऐका यशश्री अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू. इतरांकडे नाही असं नाही, इतरांकडे आहे, पण इतरांकडे बिंदू मात्र आहे. देवाकडे सिंधू आहे. बोलिले गुण समुद्रे. देवासारखा उदार कोणी नाही. आपण एकदा एक उदाहरण पाहिलं होतं. सुदामदेव भगवंताच्या भेटीकरता आले, धर्मपत्नीच्या आग्रहास्तव. मग आल्यानंतर रिकाम्या हाताने मित्राकडे जाऊ नये, देवाकडे जाऊ नये. परमात्मा आपला सखाही आहे आणि आपला देवही आहे. रिक्त हस्तं न गच्छेत. रिकाम्या हाताने जायचं नाही. मग काय करावं? स्वतःच्या घरी पण काही नाही. मग 3-4 घरातून काही तांदूळ किंवा पोहे मागून आणले. आता ते बांधून न्यायचं तर त्याला वस्त्रही चांगलं नाही ना, त्याला कितीतरी गाठी मारलेल्या, जीर्णशीर्ण झालेलं, मळालेलं. मग अशा वस्त्रामध्ये ते पोहे किंवा तांदूळ बांधले. मजल दरमजल करत सुदामा तिथपर्यंत आले. आता सुदामदेवाच्या दारिद्र्य संपन्न जीवनासारखा द्वारकेमध्ये एक सुद्धा ब्राह्मण नव्हता. सगळी द्वारका सोन्याचीच ना पूर्ण, असं कोणीच नाही. त्या द्वारपालांनी अडवलं, तुम्ही कशा करता चालला? तुमच्यावर काही अन्याय केला का कोणी? म्हणे अन्याय नाही केला, न्याय मागण्यासाठी चालले असतील. बरं, तुम्हाला अन्याय नाही, मग काही मागण्यासाठी चाललात का? म्हण नाही, मागायचं काही कारण नाही. जायचं कशाला मग देवाकडे? कारण बाकीचे लोक यासाठी जात असतात ना, एक तर मागायला, नाही तर अन्याय झाला हे सांगायला. तुम्ही चाललात कशासाठी? म्हणे श्रीकृष्ण परमात्मा माझा बाल असा काय. पहिल्यांदा ते हसलेच. म्हणजे कुठे द्वारकेचा राजा, कुठे दरिद्र ब्राह्मण, अंगावर धड कपडे नाही परिधान करायला, आणि म्हणे मी भगवंताचा बाल सखा. ते हसले, उपहास केला. सुदामदेव तिथून निघाले तर भगवंताला निरोप कळाला. आणि भगवान परमात्मा सिंहासनावर विराजमान होते. भगवंताने उडीच मारली खाली. सुदामदेव जर अनवाणी पायाने आले असेल तर आपणही अनवाणीच पायाने निघालं पाहिजे. त्यांच्या मस्तकावर पगडी नाही, भगवंताने मुकुट परिधान नाही केला, अनवाणीच पायाने निघाले. जसा सुदामदेवाचा भाव आहे तसाच परमात्मा निघाला. यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. आपण नम्रतेनं निघालो तर देव नम्रतेनं येतो, आणि आपण वजनात निघालो देवही वजनातच येतो. मग सुदामदेवाप्रमाणेच आले, आलिंगन दिलं, सुदामदेवाला आपल्या महालामध्ये आणलं, आणि त्यांनी ते ऐश्वर पाहिलं. सगळी द्वारका सोन्याची, 56 भोग. ते असं म्हणतात की सुदामदेवाच्या सेवेसाठी भगवंताने आपल्या नेत्रबिंदूतून वाहणाऱ्या जलाने अभिषेक केला. पायात रुतलेली काठी उपसून काढली आणि अभिषेक केला. स्नान घातलं, नवीन पितांबर परिधान करायला दिला, आणि मग रांग लागली दर्शनाला. 16,108. मग आता ते भगवंताच्या सगळ्या धर्मपत्नीच आहे की नाही. प्रत्येकीला आशीर्वाद, अखंड सौभाग्यवती भव,
अखंड सौभाग्यवती भव. आता आशीर्वाद तर किती देणार ना, 16,000 मग भगवान म्हणले काय नाही, फक्त नुसता असा हात करा म्हणे, बाकी काहीच करू नका, तुमचा आशीर्वाद पोचलेलाच आहे. मग ते सुदामदेव बरेच दिवस तिथं राहिले आणि ते ऐश्वर्य संपन्न जीवन भगवंताचं पाहिलं. आपल्या पोयाला काय किंमत मिळणार आहे, तर त्या शगादी खाली लपून ठेवले. आणि जे लपून ठेवलं जातं ते देवाला लवकर दिसतं. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, कारण आत बाहेर सगळीकडे तो भरलेलाच आहे. भरला घनदाट हरी दिसे. सुदाम देवाने ते लपून ठेवणं आणि भगवंताने त्या महालामध्ये प्रवेश करणं युगपत झालं एकाच कालामध्ये. सुदामा काय लपवितो म्हणजे काही नाही, नक्की काहीतरी खाण्याची वस्तू असेल. आणि खाण्याच्या वस्तू बाबतीमध्ये तो किती हावरा आहे हे मला गुरुकुलात, हा म्हणजे जरी मोठा कीर्तनकार झाला तरी त्याला 4 वर्षाचं माहिती असतंच ना, माहिती असतंच. म्हणजे खाण्याच्या बाबतीतलं मला माहिती आहे. भगवंताने आपल्या शक्तीचा वापर केला आणि ते सुदामदेवाच्या सोडी गाठी पोहयांसाठी ते भगवंताने उकलून काढलं. आणि पाहिलं सुदामदेवाला असं संकोच वाटला, पण देवाला नाही वाटला. देव म्हणले, अरे सुदामा, माझ्या वहिनीने माझ्यासाठी प्रेमरूपी अमृताने भिजलेले हे पोहे पाठवले, पण तो लपून एकटाच खाणार होता. भगवंतांनी ती गाठ सोडली आणि एक घास ते सेवन केल्याबरोबर स्वर्गाचं राज्य सुदामाच्या नावावर केलं. एकाच घासाच्या मोबदल्यामध्ये स्वर्गाचं राज्य संपत्ती सुदामदेवाला मिळावे. अजून 2-3 घास शिल्लक होते. रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं, एका घासात स्वर्ग तर गेलेलाच आहे, दुसरा घास खाल्ला की वैकुंठ जाईल, तिसऱ्या घासामध्ये द्वारकाही जाईल, हा स्वतःही दास होईल आणि आम्हा सगळ्या जणींना दासदासी म्हणून सुदामदेवाच्या घरामध्ये किंवा नगरीमध्ये काम करावं लागेल. आणि म्हणून एक घास पूर्ण झाल्याबरोबर भगवंताने ती हिरावून घेतलं, आपलं रुक्मिणी मातेने हिरावून घेतलं. आणि प्रभू, असं नेमकं तुम्ही काय करता? म्हणे, अगं, सुदामदेवाने पाठीमागे आपल्याला एक तांदळाचा कण दिला होता. त्या दिवसाची सुदामदेवाची ती सगळी संपत्ती होती. सुदामदेवाने जर आपल्याला सगळी संपत्ती दिली असेल तर आज आपलं कर्तव्य आहे आपल्या नावावरची सगळी संपत्ती आपण त्यांना दिली पाहिजे. म्हणजे अख्खं ब्रह्मांड त्यांना देणार, हो देणार. रुक्मिणी मातेने विचारलं, प्रभू, मग तर तुम्ही सुदामाप्रमाणे गरीब व्हाल आणि सुदामा तुमच्याप्रमाणे श्रीमंत होईल. भगवान म्हणतात, हे तर मला अपेक्षित आहे, आमच्यात भेदच राहू नये. मी आता सुदामा व्हावं आणि सुदामाने श्रीमंत व्हावं. बाकी कोणाकडे एवढं औदार्य आहे का? कोणाकडेच नाही एवढं औदार्य. म्हणून भगवान बोलिले गुणसमुद्रे, औदार्य आहे देवाकडे. त्रिभुवनैक नरेंद्रे संजय म्हणे, तुझे औदार्य जाणो सुतंत्र, देता न मनशी पात्रा पात्र, पैकैवल्यायसे पवित्र, वैरियाही दिदले. मारण्याकरता आली होतीस पुतना, विषाचे निस्तनपाने मारू आले. सायुज्य सौरसु दिला पुतने, सायुज्य मोक्ष दिला. एकाने तर 100 शिव्या दिल्या होत्या भरसभेमध्ये, जिथं सगळे लोक आपली पूजा करतात. ज्ञानोबा म्हणतात ना, आगा राजस्व यागाच्या सभासदी, देखता त्रिभुवनांची मांदी, कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी, निस्तेजलाशी, ऐसी अपराधी या शिशुपाळा, आपण पेठाव दिदला गोपाळा. काय तुझं औदार्य म्हणे. त्या धर्मराजाने सगळ्या त्रैलोक्यातल्या लोकांना आमंत्रण दिलं होतं. आता आमंत्रण त्रैलोक्यातल्या लोकांना दिलं, गर्दी प्रचंड असेल की नाही, पण ती सगळी गर्दी अशी विखुरलेली नव्हती. नाही तर काही लोक सोहळ्याला येतात पण कीर्तनाला कमी असतात, बाकीचे लोक नुसते फिरत राहतात, पण मात्र वेळ पाळतात. बरं, 11:45 येतात, वेळ पाळतात. ते 10 ते 12 कीर्तनावरून त्यांना काही घेणं देणं नसतं. अशी गर्दी तिथं पांगलेली नव्हती. देखता त्रिभुवनांची मांदी, सगळ्या प्रकारचे ते त्रिभुवनातले लोक समूह पाहत होते. आणि अशा प्रसंगाला शतधा म्हणजे शेकडो शिव्या त्या शिशुपाळाने दिल्या. कोणाला? भगवंताला. चल, अग्रपूजेचा मान आहे देवाला. आणि सगळे त्रैलोक्यातले माणसं पाहत होते. बरं, आपल्या अपरिचित माणसाचा अपमान केला काही वाटत नाही, पण ज्यांच्यासमोर आपण 10,000 लोकांसमोर कीर्तन केलेले कंबर बांधून आणि त्यांच्यासमोर आपला अपमान झाला तर काही राहत नाही ना. पण अशाही प्रसंगाला भगवंताने शिशुपालाला सुद्धा मोक्ष दिला. हे देवाचं औदार्य आहे. औदार्य. ऐसिया अपराधी हा शिशुपाळा,
आपण पेठाव दिदला गोपाळा आणि उत्तान चरणाच्या बाळा काही द्रौपदी चाळ हे देवाचा अवतारी आहे. बोलिले गुण समुद्रे त्रिभुवनैक नरेंद्र संजय म्हणे सगळ्या त्रिभुवनाचा एकमेव नरेंद्र. त्रिभुवन एक नरेंद्र, नरेंद्र म्हणजे राजा, सगळ्या त्रिभुवनाचं एकमेव सम्राट आहे. हा देवाची अबाधित सत्ता आहे. बाकीचे राजे येतात जातात जन्मतात मरतात, पण देव मात्र असा राजा आहे. म्हणून एखादा व्यक्ती म्हणत असेल ना हे एवढं माझं राज्य एवढं, हे सगळं मी कमवलेलं आहे, ते मला वाटतं नाथ महाराजांचा ग्रंथ आहे बहुतेक चतुश्लोकी भागवत किंवा आनंद लहरी. याच्यामध्ये एका राजाने प्रश्न केला, एवढा मोठा त्याग केला असं कोणी राजा आतापर्यंत झालं का? ते म्हणजे असे कित्येक झालेले आहेत, तो काही पहिलाच नाही म्हणे. असे कितीतरी भर्तृहरीने असा काहीतरी प्रश्न वगैरे विचारला, असे किती एक ते म्हणजे कित्येक असे कितीतरी होऊन गेलेले आहे. आणि हे सगळे राजे येणारे जाणारे आगमापायी आहे आणि परमात्मा एकमेव आहे. त्रिभुवनैक नरेंद्रे संजय म्हणे. इथपर्यंत आपण पाहिलं. आता या योगी पुरुषाचं स्तवन केलं. त्याचं आणि आमचं प्रेम शब्दात कथन करता येत नाही. जर कथन करायचं ठरलं तर मी देह आणि तो आत्मा एवढीच उपमा देता येईल असं भगवंताने जेव्हा सांगितलं, तर ते भगवंताच्या मुखारविंदातून असा विषय आतापर्यंत कितीतरी वेळा श्रवणच करत राहावा अशी अर्जुनाची अपेक्षा वाढतच गेली आणि तो भाव आता पुढे येतो आहे. आता भर्तृहरीने राज्य टाकिले, तेने गोरक्षासी पुशिले, राज्य टाकोनी मुंडित झाले, कित्येक गेले भूपती. मग गोरक्षनाथ बोलती 99 कोटी भूपती, इतरांची नाही गणती, योगाप्रती निघाले. माझ्या माहितीनुसार 99 कोटी तर झालेले आहे. बाकीचे काही इतर आहे ते गावातले सरपंच वगैरे यांची काही गणती नाही होत, असे कित्येक होऊन गेले आहे. विचारलं आहे. पण देव मात्र एक नरेंद्र आहे, राजा आहे. अर्जुनाने हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाची श्रवण करण्याची अपेक्षा हे वाढत गेली आहे. श्रोता असावा तर भक्तराज अर्जुनासारखा. काय म्हणजे अनुकूलतेमध्ये श्रवण तर कोणीही करेल, पण ज्याचं प्रतिकूलतेमध्ये सुद्धा एकाग्रता भंग पावत नाही. नाहीतर युद्धभूमीवर ऐकण्यासारखं वातावरण असतं का? इथं वातावरण तयार करून ऐकत नाही कोणी. युद्धभूमीवर काय वातावरण आहे? कोणतंच वातावरण नाही ना. सगळी प्रतिकूलता आहे. कोणी काय विवळत आहे, तर कोणी बाणांचा शस्त्रांचा एकमेकावर घाव करत आहे, हत्तींचे चित्कार आहे, घोड्यांचा आवाज, रथांचा गडगडाट. पण त्याही प्रसंगामध्ये काय एकाग्रता? भगवंताच्या वदनामधून जे काही ज्ञानामृत पाझरत आहे ते सेवन हे करत आहे. ते श्रीकृष्ण वदनामृत पार्थी भरोणी असे ओसंडत, ज्ञानोबरा म्हणतात. मग व्यास कृपा प्राप्त संजयासी, व्यासांच्या कृपेने तर संजयालाही प्राप्त झालं एकाग्रता ऐकण्याची. भगवान स्वतः म्हटले बरं अर्जुनाला, तरी नावे कैसा हावे, गाजा बज्ज हे न धरावे. मला माहिती तर गोंधळ आहे सगळा, पण हा काही तो मनात धरू नको. पण अर्जुनाने कधी म्हटलं नाही. वास्तविक हा अनवसर सर्वथा, परी बोलवी तसे आस्था तुझी माती. तुझे आस्था किंवा आवड ही मला बोलण्याकरता भाग पाडते. तीच आस्था इथं आलेली बघा. 9व्या अध्यायामध्ये हा विचार आहे. मग म्हणे भले केले पार्था, एरवी अनवसर सर्वस्था, परी बोलवी तसे आस्था तुझी माते. तुझे श्रवण करण्याची आस्था म्हणजे पराकोटीची आवड, आणि ती आवड मला बोलण्याकरता भाग पाडते. घडतं असं, चांगली जर श्रोते मिळाली तर वक्त्याला चिंतन न केलेले भावसुद्धा स्फुरतात. श्रोते चांगले मिळाले तर. आणि श्रोते जर मोबाईलमध्ये पाहत असेल तर चिंतन करून आलेलं सुद्धा विसरतं. असं घडतं. हे सगळं श्रोत्यावर अवलंबून आहे. वक्ता तो वक्ताची नो हे श्रोते नवीन, इतका महत्त्वाचा श्रोता आहे. सगळ्या ग्रंथामध्ये तुम्ही बघा, भागवतामध्ये बघा, एकनाथी भागवतात बघा, किंवा कोणत्याही ग्रंथामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व श्रोताचं आहे. सप्रेम मिनलिया श्रोता, जै पूर्ण सुखाविना वक्ता, तै तो जाणावा अवघारिता, कथा सारामृता चविनेने. नाथ महाराजांची ओवी आहे. प्रेमयुक्त अंतकणाचा श्रोता मिळाला आणि वक्त्याला जर आनंद होत नसेल तर त्या वक्त्याला त्या कथेची चवच नाही.
तै तो जाणावा अवघारिता कथा सारामृता चवी नेने. वक्त्याला ते आवड पाहिजे. सप्रेम श्रोता मिळालं वक्त्याचे भाग्य असतं आणि देवाला आनंद झाला. तेथ आधीपासून किंवा दुसरा पाठ आहे आदिला पासून. आदिला म्हणजे प्रारंभापासूनच, पहिल्यापासून. तेथ आदिला पासून पार्था ऐकीचे. पहिल्यापासूनच अर्जुनाला ऐकतच राहावं, ऐकतच राहावं. ऐसीची आस्था, अशीच आवड होती. पण आता मात्र असं झालं की दुसऱ्या अध्यायामध्ये ऐकावंसं वाटत होतं आणि 6व्या अध्यायापर्यंत अजून ऐकावं असं वाटत होतं. तृप्ती होत नव्हती. ते अर्जुनाची आस्था दुनावली, दुप्पट झाली. दुप्पट झाली म्हणजे काय? पहिल्यापेक्षा अधिक झाली, म्हणून तर अधिक मास आहे. ते तर आदिला पासून पार्था ऐकेचे. पुन्हा पुन्हा ऐकावं, ऐकतच राहावं. ऐसीची आस्था, अशीच अर्जुनाची आवड आहे आणि ती दुप्पट झाली. ही यदुनाथा. यदू हे पूर्व राजे आहे यादव कुळाचे आणि ते यादवांचा आणि अवधूतांचा संवाद भागवतामध्ये आलेला आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये 24 गुरु केले. अवधूत म्हणजे दत्तात्रय महाराज, आणि त्यांचा संवाद झाला. इतका गोड संवाद आहे की त्या संवादातून यदू महाराजांना तृप्ती होत नव्हती. बरं, आपण यांना राहा असं म्हणावं गुरूंना तर आज्ञा केल्यासारखी होईल की गुरुजी तुम्ही अजून इथंच राहा, आज्ञा केल्यासारखी होईल. बरं, आता गुरुजी निघाले तर वियोगही सहन होत नाही. जा असं म्हणावं तर वियोगाचं दुःख आहे आणि राहा असं म्हणावं तर अधिकार गाजवल्यासारखं आहे. या यादवांचे पूर्वज आहे यदू आणि त्या सगळ्या यदुकुलाचा नात आहे भगवान परमात्मा. तो श्रीकृष्ण असा यादव कुळीचा कुळदिवा आहे. आणि ते दुनावली, अर्जुनाची आवड दुप्पट झाली श्रवणाची. दुनावली म्हणजे दुप्पट झाली. हे यदुनाथा भावो सरले हा वाक्प्रचार आहे. भाव म्हणजे अंतकरणातला अभिप्राय आणि भावो सरले म्हणजे समजून चुकलं. देवाच्या लक्षात आलं की अर्जुनाची श्रवणाविषयी आवड पहिल्यापेक्षा दुप्पट झालेली आहे. हे चेहऱ्यावर कळतं बरं, किंवा श्रवणावर कळतं, परिणाम कळतो. समजा 1 तासाचा पाठ झाला आणि वक्त्याने जर एखादा प्रश्न विचारला, जर उत्तर दिलं तर सगळं समजलं हेही कळतं, आणि उत्तरच नाही दिलं तर काहीच नाही कळालं हेही कळतं की नाही? असं कळतंच ना चेहऱ्यावरून. ते भावो सरले आणि देवालाही सांगावं लागत नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. परीक्षिती राजाने श्री शुकाचार्यांच्या मुखारविंदातून भागवताची कथा श्रवण केली. प्रश्न विचारला, 7 दिवसाचं आयुष्य ज्याच्या हातामध्ये आहे त्याने आपल्या जीवनामध्ये श्रेय प्राप्ती कशी करून घ्यावी. तर उदाहरण आहे परीक्षिती राजाचं. एकांतामध्ये बसलेलं आहे आणि जे गायीचं दोहन करेपर्यंत सुद्धा एका अंगणात थांबत नाही, असे श्री शुकाचार्य ते परीक्षिती राजाकरता धावून आले. त्याचंही कारण असं होतं की शुकाचार्यांनी पांडवांच्या यज्ञामध्ये त्या उष्ट्या पत्रावळीवरचा 1 तांदळाचा कण खाल्ला होता. ते 1 शीत खाल्लं होतं, 1 शीत. आणि ते प्रमाण आपल्या पाठ असतं, 1 शीत दिदले अन्न कोटी कुळाचे उद्धरण, असं म्हणतो की नाही आपण. तर ते शुकाचार्यांनी पोपटाच्या वेशामध्ये येऊन 1च तांदळाचा कण खाल्ला. स्वर्गामध्ये लाखो घंटानाद होऊ लागला. 1,00,000 माणसं जेवले की एकदाच फक्त नाद व्हायचा. पण ब्रह्मवेत्ता महात्मा जेवला की सगळं ब्रह्मांड तृप्त होतं. तो घंटानाद सारखा होतच राहिला आणि शुकाचार्य तिथून निघून गेले. पण आता पांडवांचा आपल्यावर उपकार आहे 1 तांदळाच्या कणाचा. आपण काहीतरी सेवा केली पाहिजे, संधीच नाही मिळाली. म्हणजे अभिमन्यूच्या जीवनामध्ये आपण काही उपकार करू, संधी नाही मिळाली. ते वाट पाहत होते. आणि अभिमन्यूचे पुत्र परीक्षिती राजा 7 दिवसामध्ये आता यांना मरण येणार आहे. तर त्या 1 तांदळाचं कर्ज आपल्यावर आहे आणि त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी 7 दिवस निष्काम भागवत कथा सांगितली. नारळसुद्धा नाही घेतलं. 1 तांदळाच्या मोबदल्यात 1 कथा. आपण किती भात खाल्ला असेल आतापर्यंत? तर किती आयुष्यभर आपल्याला सेवा करावी लागेल. आणि मग ते शुकाचार्याने परीक्षिती राजाला विचारलं, अरे आता 9 स्कंद पूर्ण झाले, 9व्या स्कंदाची समाप्ती झाली, 10म स्कंदाला प्रारंभ करतात, तुला भुगतान नाही लागत? ते म्हणले, नाही गुरुजी,
तुमच्या मुखारविंदातून मी हरिकथेचा अमृत प्राशन करतो ना, त्यामुळे मला तहान भूक अजिबात सतावत नाही. नैषाति दुस्सहा क्षुन्मां त्यक्तोदमपि बाधते पिबंतं त्वन्मुखां भोजच्युतं हरिकथामृतं. मी तुमच्या मुखारविंदातून पाझरणारी जे हरिकथेचा अमृत ते प्राशन केल्यामुळे मला तहान भूक सतावत नाही. हा आहे श्रोता. ज्याला आपल्या शरीरातल्या व्याधीसुद्धा सतावत नाही, तहान भूक पीडा देत नाही किंवा सभोवतालचं वातावरण ज्याच्या एकाग्रतेमध्ये भंग करत नाही, हे देवाच्या लक्षात आलं की अर्जुनाला श्रवणच करत राहावं अशी त्याची पहिल्यापासूनच आवड आहे. आणि ती आवड आता दुनावली, दुप्पट झाली. हे यदोनाथा भावो सरळे, हे देवाच्या लक्षात आलं. दुसरा पाठ आहे पावो सरळे. पावो म्हणजे प्राप्त झालं असं आपण पाठ घेऊ शकतो आपण. भावो सरळे म्हणजे समजून चुकलं की अर्जुनाच्या मनातला भाव देवाला कळाला, किंवा पावो सरळे म्हणजे देवाला ही गोष्ट प्राप्त झाली की अर्जुनाची आवड दुप्पट झालेली आहे. आणि ते पाहून देवाला झाला आनंद. खऱ्या वक्त्याला आनंद कोणता असतो माहिती आहे का? ते नारळ वगैरे ते लांब राहिलं त्याचा आनंद नसतो. श्रोत्यांनी आपलं एक ना एक वाक्य चांगलं ऐकणं आणि श्रोता आणि वक्ता यांचं अंतःकरण एक रूप झालं की त्यातून जो दिव्य आनंद प्रकट होतो, त्या आनंदाची तुलना बाकीच्या उपचाराने होतच नसते. तो सर्वात मोठा आनंद आहे. देवाला तो आनंद झाला की सावियाची मनी संतोषला, जे बोला आरिसा जोडीला, तेने हरिखे आता उपलवला निरोपिल. तो प्रसंग आहे पुढा, किंवा पुढा शब्द आहे का? पुढा 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 पण आहे, म्हणजे प आहे आणि फ पण आहे. पुढा म्हणजे पुढच्या अध्यायामध्ये, आणि तो प्रसंग आहे पुढा असा अर्थ घेतातच. पुढा म्हणजे स्पष्ट आहे असा अर्थ होतो. इथं पुढा पाठ आहे, काही ठिकाणी पुढा असेल. पुढा म्हणजे पुढच्या अध्यायात. तो प्रसंग आहे पुढा, 7व्या अध्यायामध्ये आहे तो प्रसंग. या दोन ओव्याचा एकत्र विचार. तेने हरिखे आता उपलवला निरोपिल, तो प्रसंग आहे पुढा. जेत शांत दिशेल उघडा, तो पाल विजेल मुडा प्रमेय बीजाचा. आणि मग पुढे आता बीज शब्द आला की बीजाची पेरणी करायची असते. आणि मग ज्ञानोबा पुढे आता कृषीशास्त्रातलं रूप करता, म्हणजे शेतीच्या बाबतीमध्ये सुद्धा किती बारकावा, म्हणजे ज्याला उत्कृष्ट शेतकरी व्हायचं असेल ना, त्याने सुद्धा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. उत्कृष्ट शेतकरी व्हायचा असेल तर, उत्कृष्ट वैद्य जरी व्हायचा असेल, आप पर्ण शोधी सद्वैद्य जैसा, ज्याला सर्व गोष्टीतलं सर्वश्रेष्ठ व्हायचं असेल त्याने ज्ञानेश्वरी नक्की वाचली पाहिजे. की सावियाची, सावियाची म्हणजे सहज आनंद झाला देवाला. या आनंदासाठी देवाला काही उपचार करावे लागले नाही. अर्जुनाची आवड पाहिली श्रवणाच्या विषयीची, आणि ते पाहिल्यानंतर सावियाची मनी संतोषला. देव आपल्या मनामध्ये संतुष्ट झाले. आणि का होणार नाही बरं? जो मनुष्य जेवढ्या कष्टाने प्रयत्न करतो ना, त्या कष्टाला जर प्रतिसाद चांगला मिळाला की त्याला आनंद होतो. बघा, एखाद्या शेतकऱ्याने चांगले कष्ट केले आणि जर पीक चांगलं आलं तर त्याला आपल्या कष्टाचं चीज झालं असं वाटतं. किंवा एखाद्या विद्यार्थ्याने खूप चांगला अभ्यास केला आणि तो परीक्षेमध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला तर त्यालाही चांगलं वाटतं. हा आनंद असतो. एखाद्या माता भगिनीने स्वयंपाक चांगला उत्कृष्ट मन लावून केला आणि जेवणाऱ्या व्यक्तीकडून स्तुती आली, वा स्वयंपाक करावा तर असा, ते तर सुगरणी आणि उदारे. आणि जेवणारा मनुष्य रसज्ञ पाहिजे ना, नाही तर सगळे पदार्थ एकत्रच कालवतो. रसज्ञ नाही, त्याला रस जाणणारा पाहिजे. आणि जेवणारा आहारही चांगला पाहिजे त्याचा, रसज्ञ आणि जेवणारे. मग स्वयंपाक करणारी माता भगिनी जेवणारा तृप्त झाला की त्याला आनंद होतो. विद्यार्थ्याने अभ्यास केला वर्षभर, चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला की त्यालाही बरं वाटतं. हे जसं व्यवहारामध्ये घडतं तसं परमार्थामध्ये देवाने श्रमच घेतले की नाही. अर्जुनासारख्या श्रोत्याला युद्धभूमीवर आपण तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन करतो आहे आणि अर्जुन मात्र एक एक शब्द ग्रहण करतो आहे. तर देवालाही असं वाटतं एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे मी सायास केले त्या कष्टाला आता फळ आलं. की सावियाची मनी संतोषला. सहज देव हा मनाने किंवा मनामध्ये आनंदी झाला. मनी म्हणजे मनात संतोष झाला आणि देवाला आनंद देऊ शकेल असं कार्य कोणतं या प्रसंगामध्ये? चांगलं श्रवण करणं. की सावियाची मनी संतोषाला. त्याचं काय कारण?
कारण ज्ञानोबारे पुढे सांगता, जे शब्द हा कारणवाचक असतो. जे बोला आरिसा जोडला, भगवान म्हणतात माझा शब्द आहे बोल, आणि त्या बोलण्याला ग्रहण करण्यासाठी आरशाच्या रूपाने अर्जुन प्राप्त झाला. जर आपल्याला आपलं प्रतिबिंब पाहिजे असेल तर जसा आरसा स्वच्छ असावा लागतो, तरच आपल्या मुखाचं अवलोकन आपल्याला करता येतं. नाहीतर एरवी आपल्या मुखाचं अवलोकन, जरी आपलं मुख असेल आपल्या स्वतःचं, तरी आपलं मुख आपल्याला आरशा वाचून पाहता येत नाही. तसं जरी माझ्याकडे आत्मज्ञानाचे शब्द असतील, पण त्या शब्दाचा परिणाम, त्या शब्दाचं सौंदर्य, त्या शब्दाची अनुभूती मला अर्जुनासारखा आरसा समोर आल्याशिवाय कळणार नाही. शब्दाला ग्रहण करणारा सुद्धा इतका शुद्ध असावा लागतो. कारण ज्ञानोबाने अर्जुनाकरता आरसा म्हटलं आहे, आणि आरसा हा स्वच्छ असतो. भिंतीमध्ये आपल्याला पाहता येत नाही का? पाहता येतं? नाही पाहता येत, कारण भिंत मलिन आहे. आणि आरशामध्ये मात्र नक्की पाहता येतं, कारण आरसा ही स्वच्छ उपाधी आहे. तसं मी भगवंताने तसे 2च श्रोते केले जीवनामध्ये, एक भक्तराज अर्जुन आणि दुसरे भक्तराज उद्धवजी. 2च, पण 2च श्रोते असे शिष्य केले की दोघांच्या करता 2 ग्रंथ निर्माण झाले. एक म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि एक श्रीमद भागवत महापुराण. 2च आहे जीवनामध्ये, पण असे की त्यांच्या उंचीसमोर गगनसुद्धा ठेंग न पडावं. बोला आरिसा जोडला, माझ्या शब्दाला अर्जुन जे आरशाप्रमाणे स्वच्छ रूपाने प्राप्त झाले, अर्थात देवाला सुद्धा आपल्या स्वतःच्या सुखाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर ते अर्जुन नावाचं अंतःकरण समोर आल्याशिवाय देवालाही भोगता येत नाही. म्हणजे आरसा आला की आपलंच मुख आपण पाहत असतो, तसं अर्जुनचे आरसा आहे. आणि यांच्यामध्ये मला माझ्या स्वरूपाचा आनंद किंवा ज्ञानाचा अनुभव प्रति त्याला येतो. जे बोला आरसा जोडला, जोडला म्हणजे प्राप्त झाला बरं. आणि हा प्राप्त झाला म्हणजे देवाला सुद्धा वाट पाहावी लागते. भगवंतानी म्हटले 15व्या अध्यायामध्ये, अरे अर्जुना, मला सुद्धा वाटतं रे माझं प्रवचन ऐकावं कोणी, काय करावं कोणी, मला तसा श्रोता ऐकणारा भेटत नाही. असं भगवंतानी म्हटले, अर्जुना, आम्हाही वाडे कोडे अखंड बोल आवडे. आम्हालाही असं वाटतं कायम बोलत राहावं, पण काय करावं, परे काय की जे न जोडे पुसते ऐसे. पण तुझ्यासारखं विचारणारच कोणी भेटत नाही. भेटतच नाही असं नाही, पण असं विचारणार नाही भेटत. दुसरंच विचारतात काहीतरी, बोरला पाणी लागल का नाही, अरे हे विचारायचं असं पंढरपूरला जाऊन, काय असं कोणी विचारणारं भेटत नाही की ज्यामध्ये माझं कल्याण होईल. यत् श्रेयस्या निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हमशादी मामताम प्रपन्नम, असं विचारणारं कोणी भेटत नाही. मग देव वाट पाहतात बघा. उद्धवा मज वाडे कोडे अखंड बोल आवडे, परी तैसा श्रोता न जोडे, थोर साकडे मज माझी. हे भागवतातली ओवी आणि ज्ञानेश्वरीतल्या ओवीची सख्खी बहीण आहे. फक्त शब्द तिथं अर्जुन आहे ज्ञानेश्वरीमध्ये आणि भागवतामध्ये उद्धव, पण भाव अर्थ मात्र एकच आहे. हे फार मोठं संकट आहे रे अर्जुना माझ्याजवळ, मला असं विचारणारं कोणी भेटत नाही. 2च भेटले. मग ते वैकुंठवासी श्री गुरुवारी धोंडामारा देवलूरकर सांगायचे विनोदाने श्रोत्यांना की देवाला जीवनामध्ये एकच श्रोता मिळाला म्हणे गीता सांगताना, अर्जुन एकच. पण ते देवापेक्षा आपलं भाग्य मोठं आहे म्हणे. 3-3 मजल्यामध्ये सगळे श्रोतेच आहे म्हणे, देवापेक्षा आपले श्रोते जास्त आहे की नाही. फक्त एकच वाईट वाटतं, यात एकही अर्जुनासारखा नाही. विनोदाने म्हणायचे. पण देवाने 2च मिळवले की नाही. म्हणजे वक्ता हा वक्ता होऊ शकत नाही श्रोत्या वाचून, आणि भगवंताला मिळाला बरं. म्हणून भगवंताने हे झाकून ठेवलं नाही, प्रकट केलं. प्रसंग आल्याशिवाय देवाने सांगितलं नाही. जेनं सांगीचे पितया वसुदेवाशी, जेनं सांगीचे माते देवकीशी, जेनं सांगीचे बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशे बोलत. पण देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखी या प्रेमाचे सुख. आज श्रीकृष्ण प्रेमाचे बीक यातीची आती. ते देवाला मिळाला. चांगला जर श्रोता मिळाला तर सोडावं असं वाटत नाही, पण सोडायचं नाही आता येईल. जे बोला आरिसा जोडला, तेने हरिखे त्या आनंदाने आता ओपलवला निरूपिल. परमात्मा आता निरूपण करणार आहे. हरिखे म्हणजे आनंदाने आणि ओपलवला म्हणजे विस्ताराने. आनंदाच्या भरामध्ये परमात्मा संक्षेपतः नाही, आता विस्ताराने
काही निरूपण करणारा आहे, पण तो प्रसंग आता नाही बरं, तो प्रसंग आहे पुढा म्हणजे पुढच्या अध्यायामध्ये, किंवा तो प्रसंग आहे पुढा म्हणजे स्पष्ट रूपाने तुम्हाला कळेल, त्याच्यामध्ये काही अडचण पडणार नाही. आणि जे इथं शांत दिशेल उघडा, शांत म्हणजे शांत रस, साहित्यातले नवरस आहे, शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, रौद्र, आणखीन एक राहिला बिभत्स आणि शांतरस. शांतरस खरा रस आहे. शांतरसामध्ये वैराग्य प्राप्त होतं. म्हणजे आपल्याकडचे जे प्रवचन, कीर्तन, कथा या शांतरसात झाल्या पाहिजे. शांतरसामध्ये वैराग्य प्राप्त होऊन श्रोत्याचं अंतःकरण जर स्थिर आणि शांत झालं तर त्याला अभंगाच्या प्रमेयाचं ग्रहण करता येतं. नाहीतर अगोदरच माहोल तयार केला, नुसता कर्कशपणा त्या कीर्तनामध्ये, कथेमध्ये आश्चर्य वाटतं आहे. एवढ्या मोठ्या कथा होतात, एवढे मोठे कीर्तनाचे आयोजन होतात, पण शांतरसाला प्राधान्यच दिलं जात नाही. नुसता गोंगाट, नुसता कर्कशपणा. मग त्या आवाजाने जर श्रोत्याचं अंतःकरण स्थिर नाही झालं तर संत वाङ्मयाच्या विचाराची पेरणी कशी करता येईल? ती पेरणी करण्यासाठी अगोदर अंतःकरण स्थिरता असावं लागतं. म्हणून चाली म्हणत असताना हे आपल्याकडे सुरुवातीला रामकृष्ण हरी, सुंदर ते ध्यान, नंतर आपण भजन, रूपावळी म्हणतो, तर या शांतरसात म्हणल्या गेल्या पाहिजे. आणि त्यामध्ये सुद्धा ते पहिल्या चालील फार वेळ नाही घेतला पाहिजे. नाहीतर अभंग घेऊन जर जास्त अंतर झालं की नाही तर श्रोता आणि वक्ता यांच्यामध्ये अंतर पडतं आणि ते जोडणी करायला फार कष्ट पडतात. पण दुर्दैव असं आहे की या वक्त्याच्या भूमिकेला कोणीच जाणत नाही. कधी वक्तेच जाणत नाही तर बाकी त्याची काय कथा आहे. म्हणून याच्या सूक्ष्म शास्त्र याच्यातलं नुसतीची शांती कथा आणि जेल केर वाक्प्रथा शृंगाराच्या माथा पाय ठेवी. पण थोडंसं कडक झालं तरी राहिलं तरी चालेल, पण कार्यक्रम असा धोरणात झाला पाहिजे. ते शांत दिशेल उघडा म्हणजे स्पष्ट. ज्या भगवंताच्या कथेच्या निरूपणामध्ये, त्या प्रसंगामध्ये पुढच्या अध्यायाच्या शांतरस हा पूर्णपणाने अभिव्यक्त होईल. म्हणून तुम्ही बघा, जुन्या कीर्तनाची आणि आता वर्तमान कीर्तनाची तुलना करून बघा. जुन्या कीर्तनांच्या कॅसेटसुद्धा ऐकाव्याशा वाटतात, पण हल्लीच्या काळातले यूट्यूबवरचे कीर्तन ऐकावेसे वाटत नाही. म्हणजे इतका व्याख्यान ऐकावंसं वाटतं, पण प्रमाण आणि विठ्ठल भजन नुसतं गोंगाट आहे. त्या आवाजाचं डेसिबल प्रमाण काय याच्याकडे कोणी लक्षही देत नाही. वक्त्याला असं वाटतं आपण बोललो तर पुढच्या वर्षी आपल्याला बोलवणार नाही, त्यामुळे त्यांना वाटतं आपलं 2 तास कसे तरी कटवून न्यायचे, असं नाहीचं. पण यामुळे कीर्तन नावाचं जे आपल्या वारकरी संप्रदायाचं अभिन्न अंग आहे त्याची आपण किती हानी करतो आहे. आणि याचं उल्लंघन सर्रास मोठ्या कार्यक्रमात जास्त होत आहे. असो, आपल्याला शांत राहावं लागेल. जे तर शांत दिशेला उघडा, तो प्रसंग आहे पुढा, जे तर शांत दिशेला उघडा. पण भगवान म्हणता ज्ञानोबा आहे तो पालवी जेल मुडा प्रमेय बीजाचा. तो प्रसंग आता ज्ञानोबाने रूपक करतात. आणि एखादं रूपक ज्ञानोबाने करायला हातामध्ये घेतलं तर त्या रूपकाची सूक्ष्म छटा, त्यातले बारकावे जेवढे ज्ञानोबाला सांगतात तेवढे बारकावे तर बाकीचे कोणी सांगणार नाही. एक उदाहरण सांगतो. पुढे 16व्या अध्यायामध्ये एक पारद्याचं उदाहरण दिलं आहे बघा. पारदी, तर ते पारदी शिकारीला कसे जातात, तर काय घेऊन जातात? पाशिके, पोती, वाघोरा, सुनी, ससाने, चिकाटी, खोचरा, घेऊन निगती डोंगरा पारदी जैसे. आता एवढं 7 प्रकारचं साहित्य लागतं. पाशिके म्हणजे काही पाश लागतात, शिकार आणण्यासाठी पोतं, श्वापद पकडण्यासाठी वाघूर म्हणजे जाळं, सोनी म्हणजे कुत्रे, पक्षाला पकडण्यासाठी ससाने, काही चिकाटी म्हणजे चिकाटण्या, आणि खोचारा म्हणजे भाले. एवढं साहित्य लागतं शिकारीला. आणि पारदी घेऊन निघतात. पारद्याला तरी माहिती असं का एवढं लागतं बस शिकारीला? पारद्याला तरी माहिती आहे का? अहो, इथं फोडणी देताना जिरे विसरतात, पारद्याला काय माहिती आहे? पाशिके, पोते, वाघोरा, सुनी, ससानी, चिकाटी, खोचरा, घेवणी निगती डोंगारा पारदी जैसे. इतके सूक्ष्म नजर लागते, निरीक्षण लागतं सूक्ष्म. ते ज्ञानोबाऱ्यांचं निरीक्षण आहे. म्हणजे एखादं रूपक करायचं ठरलं, इतकं सूक्ष्म रूपक. आता पुढे 7व्या अध्यायामध्ये 2-4 रूपक येणार आहे बघा. त्या माया नदीचं येतं एक रूपक, माया नदीचं. त्याच्या अगोदर एक टाक साळीचं रूपक येतं.
नाणे तयार करणारं यंत्र टाकसाळा म्हणतात. त्याचं रूपक आलेलं आहे. असे रूपक ज्ञानोबाने घेतले. 16व्या अध्यायातलं रूपक बघा तुम्ही. सुरुवातीचं सूर्याचं रूपक केलं आहे. मावळवित विश्वाभासो नवलवदयला चंडांशो अत्वयाब्जनी विकासो वंदू आता. काय रूपक केलं आहे. गुरुवारी मारुती बाबांचं खूप आवडतं आहे मंगलाचरण. खूपच इतकं विस्ताराने सांगितलं ना रामनवमीच्या काळामध्ये, आम्हाला ऐकण्यास भाग्य मिळालं. ते तो प्रसंग आहे पुढा जेत शांत दिशेला उघडा. त्या प्रसंगामध्ये शांतरस आपल्याला स्पष्ट कळेल. आणि तो पालवी जेल, तो शांत रसातला जो प्रसंग आहे ना, तो सर्वनाम आहे ना, तो प्रसंग आहे पुढा जेत शांत दिशेला उघडा. ज्यामध्ये शांतरस उघडा दिसेल असा शांत रसाची अभिव्यक्ती करणारा जो प्रसंग असेल तो प्रसंग भगवान ज्ञानोबा म्हणतात पालवी जेल. पालवी जेल म्हणजे मोकळा करील. मोकळा. मग मोकळं काय करावं लागतं. जे बांधलेलं असतं ना ते मोकळं करावं लागतं. आणि तो मुडा प्रमेय बीजाचा मुडा पालवी जेल. ज्ञानोबा म्हणतात शास्त्रातले सिद्धांत जे प्रमाणाद्वारे कळतात त्याला म्हणतात प्रमेय. आणि असे शास्त्रातले सिद्धांत हेच कोणी बीज आहे. आणि ते बीज मुडा एक विशिष्ट प्रकारच्या पिशवीमध्ये बांधलेलं असतं. आणि जेव्हा पेरणीचा कालावधी आला की ते मोकळं करावं लागतं. रोपक आहे ना, कोणत्या बीजाची पेरणी करायची आहे. सिद्धांताच्या बीजांची. प्रमेय बीज म्हणतात. म्हणून जाणता शेतकरी जो असतो ना, जाणकार शेतकरी, तुम्ही ते बघा. आजही शेतकऱ्यातलं शास्त्र बघा. तर ते जाणकार शेतकरी जेव्हा भुईमुगाची पेरणी वगैरे करायची असेल किंवा कोणत्याही धान्याची, तर त्यातल्या धान्याची निवड केली जाते. शेंगदाणे लावायचे, भुईमुगाची लावणी पण केली जाते, पेरणी पण केली जाते. तर त्यातले दष्टपुष्ट असणारे शेंगदाणे बाजूला काढावे लागतात. सुकलेले शेंगदाणे पेरून नाही चालत ते. त्याला असे त्याला ठोकर म्हणतात. असे मोठाले शेंगदाणे ते बाजूला काढायचे. पुन्हा त्याला थोडीशी राख लावून ठेवायची किंवा लिंबाच्या पाल्यामध्ये ते ठेवायचे, ज्यामुळे त्याला सोनकिडे लागले नाही पाहिजे किंवा त्याच्यामध्ये भुंगा नाही झाला पाहिजे. असं मग कोणतंही असेल, हरभरा असेल, मूग असेल, कोणतंही धान्य, तर ते झाकून ठेवलं जातं. झाकून ठेवलं जातं त्याला म्हणतात मोडा. आणि त्याच्यातून ते बीज, म्हणून बीज वेगळं असतं आणि खाण्याचं धान्य वेगळं असतं. मुडाहुनी बीज काढिले मग निर्वाळले भूमी पेरिले, तरी ते सांडे विखुरे गेले म्हणोये काही. ते मुडातून बीज काढावं लागतं आणि शुद्ध केलेल्या जमिनीमध्ये पेरावं लागतं. आता हे सगळं बीज होतं देवाजवळ, ते सगळं बीज. आणि मग ते देवाने ते बीज काढलं पेरण्यासाठी. का ज्ञानोबा म्हणतात देवाकडे जसं ते बीज होतं ना, तसं ते माझ्या निवृत्तीनाथांकडे पण होतं. आणि मग त्यांना ते पेरण्याकरता धाडस झालं. मग आता शेतकरी पेरणी कधी करतो. जमिनीमध्ये पेरणी करावी लागते ना, पण नुसता वाफसा नाही. वाफसा म्हणजे वाफ यावी लागते. ते वाफ येण्याकरता ढेकळं तापावे लागतात, जमीन तापावी लागते. हे तापण्यासाठी पुन्हा ऊनही चांगलं पडावं लागतं, पाऊसही चांगला पडावा लागतो. पहिला पाऊस तर जिरूनच जातो. थोडा जास्त पाऊस पडला की मग खाली असणारी जमीन तापलेली आणि वरून पडलेलं पाणी त्याच्यावर ते वाफ तयार. आणि त्या वाफेमध्ये जर पेरलं, त्याला म्हणतात वाफसा साधला. त्याच्यात जर पेरलं तर बीजातून अंकुर येतं. हा विधीचे वाफ चुकवी अन्याय बीज वाफवी. हा ना तरी विधीचे वाफे सत्क्रिये बीज आरोपे, तरी जन्म कोटी मापे सुखची मवीचे. विधीची एक वाफ आहे आणि अविधीची एक वाफ आहे. विधीच्या वाफेमध्ये सत्क्रिया आरोपण केली, सत्कर्माचं बीज रोपलं की सुखच मिळतं, सुखाचं पीक आहे. आणि ती वाफ चुकविली आणि वाईट कर्माचं बीज आरोपण केलं तर कोट्यावधी जन्मापर्यंत दुःखच भोगावं लागतं. असं रूपक 13व्या अध्यायामध्ये आहे. किंवा मुडा होणी बीज काढिले 9व्या अध्यायामध्ये आहे. पण त्या बीजाला भरघोस पीक मिळू शकतं. जर जास्त पाऊस झाला, पेरणी केली तर ते बीज सडण्याची शक्यता आहे. आणि कमी पाऊस पडला तर अंकुरच येत नाही किंवा आला तर तो जळून जाण्याची शक्यता आहे. म्हणून त्याच्यामध्ये शास्त्र आहे बरं. जसं भाकरी भाजण्याकरता सुद्धा तवा बघावा लागतो. हातने लावायचं तव्याला, थोडंसं पाणी शिंपडायचं त्याच्यावर. तो बघा माता भगिनी थोडंसं पाणी टाकतात त्याच्यावर, त्यांना तो अंदाज कळतो. किंवा भजे काढणारे जे आचार्य असतात ना,
ते सुद्धा असं तेलाचा पाण्याचा शिपका मारतात बघा, लगेच कळतं त्यांना की तेलाला ताव आलेला आहे. नाहीतर मग भजे खाली जाऊन चिकटतात. हा माझा अनुभव आहे अंगे. जे तर शांत दिशेला उघडा तो पाल विजेला मुडा, प्रमे ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी सगळं लागतो अभ्यास. इथून सुरुवात आहे भज गोविंदम. तो पाल विजेल मुडा प्रमे बीजाचा, सिद्धांत रूपी बीजाचा जो मुडा आहे ना, तो परमात्मा आता मोकळा करतील. आणि मोकळं केव्हा केलं जातं? जेव्हा समोरचं भूमिका तयार असेल तेव्हा. कारण जमीन चांगली तयार झाली असेल तर तेव्हा शेतकऱ्याला जसं धाडस होतं पेरण्यासाठी, तसं ज्ञानोबाला सुद्धा म्हणतात, जे सात्विकाचिने वडपे गेले आध्यात्मिक खरपे, सहजी निडारले वाफे चतुर चित्ताचे, वरी अवधानाचा वापसा लाधला सोनया ऐसा, मनोनी पेरावया धिवसा श्री निवृत्तीशी. आता सगळ्या श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये शास्त्र सिद्धांताचं प्रमेय बीज हे चांगल्या प्रकारे पेरणी करावी, हे कार्य आमच्या निवृत्तीनाथ महाराजांनी श्री गुरूने ठरवलेलं आहे. मग त्यासाठी काय काय लागतं? जमीन. जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडला तर जे ढेकळं असतात ना मातीचे, ते जिरून जातात बघा. आणि एखादी पाळी जरी त्याच्यामध्ये केली आपण, ते आऊत जरी फिरवला की सगळे मातीचे ढेकळं असे विरघळून जातात. पण अगोदर पाऊस चांगला पडावा, त्यामध्ये सगळे असणारे ते मातीचे ढेकळं विरून जावे, आणि त्यानंतर पुन्हा असा सहज वाफा चांगला तयार व्हावा. आणि वाफा चांगला तयार झाला की त्याच्यामध्ये पुन्हा वाफसा तयार व्हावी. 4 गोष्टी बरं. पहिल्यांदा पाऊस, ढेकळं विरघळले पाहिजे, वाफा तयार झाला पाहिजे, आणि त्याच्यात पुन्हा वाफसा आला पाहिजे. आणि मग पेरण्याकरता जसं शेतकरी धाडस करतो तसं ज्ञानोबा. मग इथं कोण कोण घ्यायचा आता? तर पाऊस घ्यायचा सत्वगुणाचा, जे सात्विकाचेनी वडपे. वडपे म्हणजे वृष्टी. रजोगुणाचा आणि तमोगुणाचा चालणार नाही बरं. हल्लीच्या काळात काय झालं, कथेमध्ये तमोगुण जास्त वाढला. बरेच माणसं तमोगुणाचं प्रदर्शन कथेच्या नावाखाली करून घेतात. त्यांना नाचायचं असतं वरातीमध्ये, पण मग कथा लावतात. ते तमोगुणच आहे. किंवा रजोगुणाचा परमोत्कर्ष झालेला आहे. नुसते चंचल माणसं आहे, कीर्तनाकडे लक्ष नसतं त्यांचं, कधी संपेल याकडे लक्ष असतं. तमोगुण आणि रजोगुण ऐकण्याच्या अधिकारी नाही. मग सात्विकाचेनी वडपे, सत्वगुणाचा अंतःकरणामध्ये संस्कार झाला की हा वर्षाव आहे. सात्विकाचेनी वडपे, परिणाम काय होतो? गेले आध्यात्मिक खरपे. खरपे म्हणजे वृक्षपणा. आपल्या अंतःकरणामध्ये काही व्याधी असतात, काही दुःख असतात, पण सत्वगुणाचा वर्षाव झाला की अंतःकरणातला वृक्षपणा निघून जाणं, याला म्हणतात आध्यात्मिक खरपे गेले. म्हणजे हे ढेकळं जिरून गेले सहजे. त्यानंतर आता गवत नाही, काडी कचरा नाही, दगडं नाही, ढेकळंसुद्धा विरघळून गेले आहे सहजे, सहज. चतुर चित्ताचे वाफे निडारले. चतुर म्हणजे शुद्ध. शुद्ध अंतःकरणाचा वाफा सहज तयार झाला आहे. कारण सत्वगुणामुळे दुःख निघून जातं आणि सत्वगुणामुळे अंतःकरण शुद्ध होतं. असं शुद्ध सात्विक गुणाने संपन्न जर असेल तर त्याच्यामध्ये सिद्धांताचं बीज रोपण करता येतं. वरी त्यामध्ये शिवाय अवधानाचा वापसा. सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये वापसा आहे. म्हणून शेतकरी असतो ना, जाणता शेतकरी, एखादा माणूस मेला तर मडे झाकून या करी ती पेरणी. कारण वापसा परत नसतो मिळत, आणि त्या वापसाला सोन्याची किंमत आहे. वरी अवधानाचा वापसा. चांगलं लक्ष देणं हे अवधान आहे, आणि लक्ष देणारे चांगले भेटले की तो वापसा सोन्याप्रमाणे मिळालेला आहे. आणि ते सगळं पाहिलं मनोनी पेरावया. आता प्रमेयाच्या बीजाची पेरणी करावी, असं श्री निवृत्तीनाथ महाराजांना धीम असा धैर्य प्राप्त झालं. पेरायचं होतं निवृत्तीनाथ महाराजांना, पण त्यांनी मला निमित्त केलं. कसं? त्याचा विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.